आज आपण बनवतोय खमंग आणि पौष्टिक असे नाचणीचे थालीपीठ। तर अगदी सोपे आहेत, चला आपण त्याची रेसिपी बघूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर नाचणीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी नाचणीचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ आपल्याला यासाठी घ्यायचं आहे की नाचणीचं पीठ फार रवाळ असतं किंवा त्याची पटकन भाकरी किंवा थालीपीठ बनत नाही, त्याच्यासाठी कोटिंगसाठी आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। रोजच्या आपल्या नॉर्मल वाटीने मी हे साहित्य मोजून घेतलेले आहे, हे तिन्ही पीठ। आणि त्यासोबत आपण मसाले पण घेतलेले आहे। 2 चमचे हिरवं तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट कलरसाठी, पाव चमचा हळद, 4 चमचे तीळ, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून, आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे। एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। आता पुढची स्टेप बघूया। तर आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेले आहे, ते हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये मिक्स करूया। जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला इथे डाळीचे पीठ नको घालायला, तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काकडी आणि गाजर, आणखी आपल्याला आवडणाऱ्या भाज्या सुद्धा आपण इथे घालू शकतो, म्हणजे आणखी पौष्टिक होईल। तर आता हे सर्व आपण इथे मसाले ॲड करू आणि मिक्स करून घेऊ। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकातही मिक्स करू शकता किंवा पाण्यातही करू शकता किंवा 2-3 चमचे दही घालून सुद्धा करू शकता, आणि आवडीनुसार लाल तिखट टाकायचं किंवा हिरवं तिखट टाकायचं, आपल्या आवडीनुसार। आता हे सर्व साहित्य घालून झाले, हळूहळू पाणी टाकून मिक्स करूया। आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर अगदी बेताने पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे जास्त पातळ नको व्हायला। तर आधी आपण हे चमच्याने मिक्स केलं, आता हाताने पण करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा गोळा मस्तपैकी बनवून घेऊ। किंवा मग तुम्हाला इथे जर दही घालायचं असेल तर 2-3 चमचे इथे दही घालू शकता। आता हा पिठाचा गोळा चांगला मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता थोडंसं 5-10 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया मुरण्यासाठी। तर आता हे 7-8 मिनिटं होऊन गेले। 2 चमचे आपण दही घालूया, नंतर घातलं दही तरी चालते। आता दही घातल्यानंतर थोडंसं त्याला मिक्स करून घेऊ आणि याचे आपण लगेच थालीपीठ थापून घेऊया। जर तुम्हाला थापून जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता, बटर पेपरवर लाटावे किंवा मग थोडंसं पीठ लावून लाटलं जरी चालतं। तर आता हे मिक्स करून घेऊया आपण चांगल्यापैकी। थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक रुमाल घेतलेला आहे पांढरा स्वच्छ, हा थालीपीठचाच आहे, ओला करून घेतलेला आहे। तरी पुन्हा त्याला आपण पाणी लावूया, म्हणजे थालीपीठ आपल्याला टाकायला पटकन म्हणजे सुटायलाही मदत होते, आणि आपल्याला किती मोठे किंवा छोटे करायचे त्याप्रमाणे आपण इथे थापून घेऊया। थापलेलं थालीपीठ खायला जास्त मजेदार लागतं, आणि थोडंसं पातळ ठेवायचं आहे पीठ, आणि पाणी लावत लावत हळूहळू आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता मस्त इझिली थापलं जात आहे, आणि त्याला 4-5 होल करायचे आहे। आपण त्यातून तेल सोडू शकतो आणि ते चांगले खमंग भाजतात मग। आता हे झालेलं आहे, आता आपण टाकूया। जर पटकन आपलं कापड जर थालीपीठाला सुटलं नाही तर वरून थोडंसं असं पाणी लावायचं, म्हणजे पटकन सुटलं जातं। आणि ह्या होलमध्ये आपण थोडं थोडं तेल घालूया किंवा तूप घालूया आपल्या आवडीनुसार, आणि दोन्ही बाजूने आपण याला छान खमंग मस्तपैकी भाजून घेऊया। आता आपण दुसरी बाजू उलटून घेऊया, तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। नाचणी लाल असल्यामुळे त्याचा कलर लालसर आलेला आहे। तर हे दोन्ही बाजूने मस्तपैकी आपलं हे भाजून झालेलं आहे छानपैकी। आवडत असेल तर आपण थापताना सुद्धा वरून तीळ लावू शकतो। आता हे आपण काढून घेऊया, असंच आपण दुसरंही थापून घेऊया। पुन्हा आपण त्याला पाणी लावलेलं आहे, म्हणजे पटकन सुटण्यासाठी, आणि पुन्हा आपण पहिल्या प्रकारेच आपण हे थालीपीठ थापून घेऊया। मी तुम्हाला ह्या आधीसुद्धा मी दुधीचे थालीपीठ दाखवलेले आहे, त्याचाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आता हे पण आपलं थापून झालेलं आहे, हे पण आपण पहिल्यासारखंच छानपैकी भाजून घेऊया। लाटून थालीपीठ केल्यापेक्षा असं कपड्यावर थापून केलेलं थालीपीठ अगदी छान चवदार लागते, कारण ही पद्धती ट्रॅडिशनल आहे। आता हे बघा, पहिल्या बाजू चांगली भाजण्यासाठी आपण तेल घातलेलं आहे,
या होलमध्ये आणि वरून आजूबाजूला पण टाकायचं आहे। आता हे सुद्धा आपण छानपैकी मस्त भाजून घेऊया आणि हे अशाच प्रकारे सर्व आपण करून घेऊया। तर आता हे सुद्धा आपलं मस्त भाजून झालेलं आहे, हेही काढून घेऊया आणि सर्व थालीपीठ करून घेऊया। तर हे बघा, हे सर्व थालीपीठ आपले छानपैकी झालेले आहे, खमंग आहे, पौष्टिक आहे। त्याबरोबर आपल्या आवडीनुसार आपण दही घ्यायचं आहे किंवा टोमॅटो सॉस किंवा आपल्याला आवडेल तर किंवा आपण तुपाबरोबर सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतो किंवा तसेही खाऊ शकतो, कारण हे छान असे पौष्टिक आहे। नाचणीचं सत्व जास्त पौष्टिक असतं, त्यामुळे मुलांनाही हे आवडतील। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोपं आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टी नेशन असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा।